समाजाच्या उपवर्गीकरणासाठी वाशिममध्ये भव्य आक्रोश मोर्चा। अ ब कडनुसार आरक्षणाची मागणी। प्रतिनिधी संतोष काळे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। वाशिम, मंगळवार दिनांक 23 जून 2026। मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळावा आणि आरक्षणाचे अ ब कडनुसार उपवर्गीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाच्या वतीने एक भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील हजारो समाज बांधव, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रणशिंग असा होता मोर्चाचा मार्ग। या ऐतिहासिक मोर्चाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली। तेथून शिस्तीत आणि प्रचंड जनसमुदायासह निघालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुढे सरकला। त्यानंतर एसटी डेपोवरून अकोला नाका चौक येथे येत मोर्चाचे रूपांतर एका मोठ्या जनसागरात झाले। अकोला नाका चौकातून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चा दरम्यान सरकारच्या धोरणाविरोधात आणि उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। मातंग समाजाचे आरक्षण स्वतंत्र करून त्याचे वर्गीकरण केल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचणार नाही असा सूर या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी अडवला। मोर्चातील प्रमुख मागण्या: अ ब कड उपवर्गीकरण, अनुसूचित जाती SC आरक्षणाचे तातडीने उपवर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येनुसार स्वतंत्र वाटा मिळावा। न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी: सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची राज्य सरकारने महाराष्ट्रात तात्काळ अंमलबजावणी करावी। शैक्षणिक व आर्थिक सवलती: मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सवलती आणि बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या विशेष संधी व निधी उपलब्ध करून द्यावा। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व नेत्यांचा इशारा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले। समाजाच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली। त्यानंतर मातंग समाजाच्या प्रमुख शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले। हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे त्वरित पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। वर्षानुवर्षे मातंग समाज आरक्षणाच्या मूळ प्रवाहापासून वंचित राहिला आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा केला असताना राज्य सरकारने यात अधिक वेळ न दवडता त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये साधलेला मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी संवाद, यांची मागणी, मुलाखत मोनाली मॅडम, छायांकन विनोद कुमार सर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बातमीला शेअर करा। तुमचा एक महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी संतोष काळे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह तसेच न्यूज 1 वाशिम आणि इंडियन न्यूज नॅशनल TV चॅनलमध्ये। तर आपण पाहतोय आज की उपवर्गीकरण हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जो मुद्दा आहे तर का व्हायला पाहिजे, उपवर्गीकरण कशासाठी पाहिजे यांना, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आज मातंग समाजाचा इतिहासामध्ये हा सर्वात मोठा मोर्चा वाशिम या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेला आहे। आणि ठिकठिकाणी गावावरून, दूरच्या गावावरून, शहरांमधून लोक इथं पोहोचलेली आहेत आणि सर्वच मातंग समाज इथे एकत्रित आलेला आहे। चला तर मग जे लोक निवेदन देऊन आलेले आहेत उपवर्गीकरणाबद्दल आणि तोही मातंग समाज, तर चला त्यांची मते जाणून घेऊया आपण। त्या वेळेला प्रत्येक राजकीय नेता हा तिथे हजर असतो, पण या मातंग समाजाचा आजचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे, उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याला घेऊन कुठल्याच राजकीय नेत्याची इथे हजेरी दिसली नाही मॅडम, ऍक्च्युली काय झालं, हा सकल मातंग समाज या बॅनर खाली, समस्त मातंग समाज या बॅनर खाली, राजकीय नेता असतोच ना आपल्या समाजासाठी। ऍक्च्युली काय केलं आमचे नाही राजकीय नेता, काय झालं, आम्ही आमच्या जो नेता ठरवला आता समाजाने, तो खालच्या झोपडीतला जो असेल का नाही, म्हणजे वंचित आणि दुर्लक्षित, तो आमचा नेता आहे आज समाजात। मातंग समाजाचे नेते हा फक्त मांग म्हणूनच तुम्हाला हजेरी लावताना दिसेल, लक्षात घ्या। आम्ही तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळालंच पाहिजेत का? वरच्या मातंग समाजामध्ये वरचे जे अधिकारी आहेत, म्हणजे क्लास 1 अधिकारी हे बोटावर मोजण्या इतके आहेत। मोठे अधिकारी आणखीन झाले नाहीत,
आम्ही समजू शकतो शैक्षणिक टक्का जसा पाहिजे तसा नाही आहे, परंतु आमचा समाज आता प्रगतीपथावर जात आहे. शिक्षण टक्का वाढत आहे. आमच्या पण याच्यातले IPS IAS अधिकारी बनत आहेत, पोलीस SP बनत आहेत, परंतु मोठ्या वर्गाला मिळाला का हा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे. आमचा खालचा वर्ग आणि वरचा वर्ग हा वंचितच आहे. मातंग समाजाला अद्यापही आरक्षणाचा लाभ उच्च वर्गाला उच्च जे पदावर आहेत त्यांना पण नाही मिळाला असं आमचं म्हणणं आहे. परिचय आपला मी विनोद जोगदंड, मी पंचायत समितीचा माजी सदस्य आहे आणि कुठे वाशिम की कारंजा? रिसोड आणि गेल्या 30 वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये मी काम करतोय. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट 2024ला अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणाचं अ ब क ड मध्ये उपवर्गित करण्याचे संपूर्ण अधिकार त्या राज्यांना बहाल केले होते. त्या अनुषंगानं पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व राज्याने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केलेली आहे. त्या ठिकाणी वंचित असलेल्या मातंग समाजासारख्या वेगवेगळ्या जातींना त्या ठिकाणी लाभ देखील सुरू झाला आहे. या निमित्तानं आमची महाराष्ट्र शासनाला माननीय देवाभाऊंना आग्रही मागणी आहे की तुम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न निकालीत काढा आणि महाराष्ट्रातील मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मातंग समाज वंचित गेल्या 100 वर्षापासून मागे पडलेला असताना आपण या समाजाला न्याय दिला पाहिजे. आम्ही तुम्हाला मानतोय, भारतीय जनता पक्षाला आम्ही मानतोय सगळे. आमचा तुम्ही मान करा, आम्हाला न्याय द्या आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा उपवर्गीकरणाचा आमचा प्रश्न आपण मार्गी लावा, अशा पद्धतीची आग्रही मागणी या ठिकाणी माझी असणार आहे. ती हजर आहे, चला त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि त्यांचे मत काय हे जाणून घेऊया. सर, तुम्ही माजी आमदार म्हणून येथे सर्वजण तुम्हाला आवाज देत आहे, पण तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव नामदेव जयराम ससाने. मी उमरखेड विधानसभेचा माजी आमदार आहे आणि वाशिम जिल्ह्यातील माझ्या समाज बांधवांनी जो या ठिकाणी जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केला त्या मोर्चाला माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी सर्व मातंग समाजातीलच नव्हे तर सर्व समस्त मागासवर्गीय जातींना या ठिकाणी आरक्षण देऊन त्यांचं या ठिकाणी विकास करावा हा अतिशय मोठ्या उदात्त हेतूने त्यांनी या ठिकाणी आरक्षण दिलं. पण आमची जी काही मोठी बांधव आहेत त्या मोठ्या बांधवांनी आम्हाला या ठिकाणी विकासामध्ये सामावून न घेता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी आम्हाला विकासापासून दूर ठेवलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही घेऊन त्याच विचाराने आम्ही या ठिकाणी समोर जात आहोत आणि बाबासाहेबांच्याच देत असलेला तो विकास आम्ही शासनाकडे मागणी करून आम्ही त्या विकासामध्ये या ठिकाणी समावित होतो. आमची या मोर्चाच्या वतीने आमची शासनाला विनंती आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला निर्देश दिले की आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य शासनाचे आहेत. त्यामुळे राज्य शासनाने येत्या अधिवेशनामध्ये मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात नव्हे तर त्यांच्या गरजेच्या प्रमाणामध्ये त्यांनी आरक्षण द्यावं आणि मातंग समाजालाच नव्हे तर वंचित घटकांना त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. एकदा हा प्रश्न करते, जसं की मी मानवतकर सर तुम्हाला आतमध्ये विचारले होते की तुमच्यातील काही लोक जे नोकरी संदर्भात नोकरीवर लागलीत, काही मोठ्या पदावर गेलीत, तर त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे की नाही आहे, मग ते कसे काय नोकरीवर लागले? नाही, इथे कन्फ्युजन नको व्हायला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ हा अनुसूचित जातीच्या प्रत्येक समाज घटकांपर्यंत पोहोचला नाहीये. त्यामुळे संविधानाला अपेक्षा असणाऱ्या सामाजिक न्याय आणि समतेची अंमलबजावणी व्हावी आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयाची राज्य सरकारने अंमलबजावणी व्हावी म्हणून या महाराष्ट्रातला उपेक्षित वंचित समाज घटक आणि या उपेक्षित वंचित समाज घटकाचं नेतृत्व मातंग समाज करतोय. काही लोक मातंग समाजाची सुद्धा पुढे गेली आहेत. फक्त नोकऱ्यांसाठी हा विषय नाही आहे तर शैक्षणिक, आर्थिक आणि नोकरी विषयक तिन्ही सेक्टरमध्ये आम्ही आरक्षण मागतोय. आणि आर्थिक योजना ज्या आहेत तिथे तर शिक्षणाची अट नाही आहे, तिथे तर फक्त माणूस जातीने अनुसूचित जातीला पाहिजे. तिथे पण जेव्हा डावललं चाललं आणि ऍडमिशन घेतानाही अनेक विषय तेव्हा होऊन राहिलेले आहेत निगेटिव्ह. त्यामुळे हा इथला उपेक्षित वंचित समाज हा आरक्षणाची मागणी करतोय. आजच्या या मोर्चाबद्दल काय सांगाल? आज वाशिम जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक असा मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये अनुसूचित जातीमधील उपेक्षित वंचित समाज घटक आणि सोबतच मातंग समाजने या मोर्चाचं नेतृत्व केलं. या अभूतपूर्व अशा मोर्चाचा मी श्रेय इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना देतो, इथल्या सगळ्या जनतेला देतो. कारंजा येथून सर काय मत आहे तुमचं या मुद्द्यावर? वामनदादा कर्डक म्हणतात की सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे हो,
आणि सांगा आमच्या धनाचा साठा कुठं आहे हो. आम्ही पण तोच प्रश्न विचारतो आहे की आमचा साठा कुठे आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित आहोत आणि आमचा लढा हा शासनाशी लढा आहे. आम्ही जे मागतो ते संविधानानुसार मागतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून 1981 सालापासून आमची ही लढाई चालू आहे. हे आताच लढाई चालू नाही. 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर बदर समिती स्थापन झाली, त्याच्यानंतर 3 समितीय समिती स्थापन झाली. त्या समितीनं अहवाल सादर केला, परंतु अजूनपर्यंत आम्हाला इथं माननीय मुख्यमंत्र्यांनी हा उपवर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला कधी देता, काय आमचे मुर्दे पडल्यावर देता काय? तर आम्हाला येत्या 8 दिवसात किंवा 15 दिवसात आम्हाला वर्गीकरण झालं पाहिजे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, मुंबई बंद करू. जय हिंद. काळे कपडे परिधान केलेले ही जी व्यक्ती आहे, तर या व्यक्तींचे सुद्धा आपण मत जाणून घेऊया. आणि सर, मला सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा आणि हे काळे कपडे घालण्याचं कारण काय आहे? मी कैलासराव खंदारे लहुजी शक्ती सेनेचा प्रदेश अध्यक्ष आहे आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणातला एक लघुसैनिक म्हणून रस्त्यावर मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीचा जो या ठिकाणी आवाज आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून होते. आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न हा संविधानिक प्रश्न आहे आणि घटनादत्त आमचा अधिकार आम्ही मागण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी शासनाला मागतोय. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पुरोगामित किंवा पुढारलेलेपणाची भाषा करणारा जो वर्ग या चळवळीला किंवा या वर्गाला जो खालच्या भाषेमध्ये किंवा अश्लील भाषेमध्ये अभद्र भाषेमध्ये जो शब्दप्रयोग करतोय त्या संपूर्ण प्रवृत्तीचा मी निषेध करण्यासाठी आमच्या संपूर्ण या चळवळीच्या वतीनं त्याचा निषेध करण्यासाठी काळे वस्त्र या ठिकाणी परिधान केलेलं आहे. परंतु काळे वस्त्र त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी परिधान केलेलं असलं तरी पिवळं हे लढण्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मी सातत्यानं या संपूर्ण समाज बांधवाबरोबर अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि ते करून घेतल्याशिवाय मी ठामपणानं थांबणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळवतोय.